यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पोकन मराठी अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर नूरजहान शेख यांनी करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. अस्सलाम वालेकुम. सुस्वागतम. नमस्कार. मंचावर बसलेले मान्यवर, माननीय बाळासाहेब सावंत सर, मंत्रालयाचे सांस्कृतिक विभागाचे अवर सचिव, डॉक्टर पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी ए इनामदार सर आणि MMERCच्या अध्यक्ष आणि MC सोसायटीच्या उपाध्यक्ष माननीय आबेदा इनामदार मॅडम आणि या डॉक्टर पी ए इनामदार सरांचे करंडकच्या जे समन्वयक आहेत ते देवेंद्र भिडे सर आणि डॉक्टर पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलगुरू लॉरेन्स सर, या सर्वांचे आणि माझ्या 15 दिवस सतत माझ्याबरोबर जे काम करणारे माझी संयोजन समिती, सर्व संस्था प्रमुख ज्यांनी मला सांभाळून घेतलं आणि एवढं सगळ्या कार्यक्रमाबद्दल हे केलेल्या कोऑपरेटिव्ह मला ज्यांनी सहकार्य केलं आणि सर्व मराठीचे शिक्षक आणि बाहेरून शाळांमधून आलेले चिमुकले विद्यार्थी आणि सर्व उपस्थितांचे, आझम परिवाराचे संपूर्ण आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्त सर्वांना मनापासून सर्वांचे स्वागत. खरं तर पंधरवडा म्हटला की म्हणजे 14 जानेवारी ते 28 जानेवारी हे शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांच्या अधीन राहून आपण कुठल्याही संस्थेमध्ये एखादा कार्यक्रम केला जातो, फोटो घेतला जातो आणि तो पाठवला जातो याला. पण इनामदार सरांचं उद्दिष्ट याच्यामागे की मुलांना मराठी भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी किंवा त्यांच्यामध्ये या भाषेबद्दल त्यांच्या भाषिक कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावेत, यासाठी हा पंधरवडा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सलग 15 दिवस कार्यक्रम घेऊन आपल्याकडे साजरा केला जातो. कारण सर नेहमी म्हणत असतात की भाषा हा वादाचा विषय नाही आहे, तर तो संवादाचा विषय आहे आणि संवाद साधला किंवा अधिक वाढला की मानसिक संकुच, आपली जी मानसिकता आहे ती संकुचित राहत नाही तर ती अधिक विस्तारते. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी ज्या मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतात तर ते सरांच्या या उद्दिष्टानुसारच हा पंधरवडा इथे कॅम्पसमध्ये साजरा केला जातो. मग आता पंधरवडा म्हटलं की सगळ्यांना हा सोहळा किंवा हा महोत्सव आहे पूर्ण आझम कॅम्पसचा, कारण तो बालगटापासूनच्या विद्यार्थ्यांपासून ते प्रोफेशनल व्यावसायिक महाविद्यालयांच्या गटांपर्यंत तो साजरा केला जातो. तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच उमेदीने म्हणावा किंवा आणि एक छान प्रतिक्रिया आम्हाला मिळालेली आहे एका विद्यार्थ्यांकडनं की पंधरवडा पुढच्या वर्षी लवकर या. जसं आपण गणपतीला म्हणतो तसं एक त्यांच्याकडनं ही प्रतिक्रिया मला इतकी छान त्या विद्यार्थ्यांकडनं मिळालेली आहे. तर पंधरवड्यामध्ये पूर्ण कार्यक्रम तुम्ही बघितलेच, आपले कुठल्या कुठल्या विविध स्पर्धा आपण घेतल्या होत्या. त्यातली सर्वात गाजलेली म्हणजे चुलीवर स्वयंपाक करणाऱ्याची पाककला स्पर्धा. मग ते तुम्ही धडपड बघितली की ती चूल पेटवायची आधी, मग त्याची त्या वेळेमध्ये तेवढी पेटवायची, ती धडपड तुम्ही इथे बघितली आत्ता. मग त्याच्यानंतर गीतगायन स्पर्धाही तुम्ही बघितल्या इथे की पहिल्यांदा घेतली गीतगायन स्पर्धा, पण कॅम्पसमध्ये एवढे गायक होते माहीत नव्हतं आणि जणू काही गाणं सरस्वतीच आपल्या आझम कॅम्पसमध्ये मुक्काम करत आहे की काय असं वाटत होतं. आणि काही जणांचा सूर थोडा थकला होता पण त्यांच्या अंतःकरणात अक्षय वीणा वाजत होती भरपूर की आपल्याला गायचंच आहे म्हणून इथे. तर तेही फार मजा आली इथे. पुणेरी टोमणे स्पर्धा तर सगळ्यांनी अनुभव घेतलेलाच आहे आणि ते बघितलेलंही आहे की बायको टुमेरे आणि माझ्या ह्याच्यामध्येच ते रक्तातच टोमणे मारणं आहे. मग आता ते टोमणे मारणे जरी म्हटलं तरी, कारण पुणेकर प्रसिद्ध आहेत खोचक बोलण्यासाठी पुणेकर, पण ते समोरच्याला विचार करायला लावतात. खोचक बोलणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही आहे, तर ते समोरच्याला विचार करायला लावतात त्या गोष्टींसाठी. तर या सर्व बाबींना सांभाळत सर्व स्पर्धा त्याच्या अभिरुची संपन्न अशा सगळ्या स्पर्धा घेत आम्ही पुढे 15 दिवस सलग करत आलो इकडे. आणि शेवटी म्हणजे सरांचं हे उद्दिष्ट मला असं वाटलं की ते साध्य झालं, कारण वादविवाद स्पर्धामध्ये ते सगळ्यांनी मुलं इतकी छान रिस्पॉन्ड करत होती सर मराठीमध्ये त्याच्यासाठी. आणि ते असं म्हणजे शिक्षकांनी शिकवल्याच्या व्यतिरिक्त बोलत होते, म्हणजे ते कळत होतं आपल्याला. आणि वादसंवाद झाल्यानंतर असं वाटलं की हे सफल झालं, कारण हे 7वं वर्ष आहे. आधी मुलांना मराठी बोलता येत नव्हतं, मग आता थोडं करत आता ते त्यांचं संवाद साधू लागलेत म्हणजे त्यामुळे. तर हे आणखी पंधरवड्याचं म्हणजे विशेष म्हणावं लागेल की वादसंवाद स्पर्धा ही पहिल्यांदा घेतली होती, त्याच्यामध्येही तेवढाच छान म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा सर्व स्पर्धांमधनं पार पडत आम्ही शेवटी पंधरवडा आलेला आहे.
सगळ्यांच्या आठवणी स्मृतिगंध त्याचा मला वाटतं की उसासून आलेलाच आहे की काय काय झाले 15 दिवसांमध्ये. तर अशा सर्व ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी गोडी निर्माण झाली, त्यांना असं वाटायला लागलं की आपण हे बोलायला पाहिजे. म्हणजे हे उद्दिष्ट सफल झालं जे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साध्य करण्याचं. त्याचं असंही पुढे करू. बाहेरच्या शाळांनी जे करंडकसाठी ज्या आल्या होत्या, डॉक्टर PA इनामदार करंडकसाठी, त्यांचा उत्स्फूर्त परिधान म्हणजे याच्यामध्ये रेणुका स्वरूप शाळा, आर्यन हायस्कूल, मॉडर्न हायस्कूल, अशा भारत इंग्लिश स्कूल, अशा मोठमोठ्या नामवंत शाळांनी यामध्ये स्पर्धामध्ये भाग घेतला होता आणि त्यांची दर्जेदार नाटकं जी राष्ट्रीय पुरस्कार आहेत ती सादर केली इथे. सगळ्यांचे मी धन्यवाद देते, आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम.